Hello dear student, topic is multiplication of surd. खरणी संख्यांचा गुणाकार कसा करायचा याबद्दल आपण एक उदाहरण बघणार आहोत. आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा. 3√2 minus √3 in first bracket into in second bracket 4 into √3 minus √2 या दोन ब्रॅकेटचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिले 3 into √2 minus √3. तर यामधील पहिली जी संख्या आहे 3√2 याने आपल्याला दुसऱ्या कंसातील संख्यांना गुणायचं आहे. 3 into √2 into दूसरा ब्रॅकेट लिहू आपण 4 into √3 minus √2. देन अगेन राईट मायनस √3. फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्म त्याने दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे इंटू 4 into √3 minus √2. 3√2 ने आपल्याला दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे, प्रत्येक टर्मला गुणायचं आहे. 3 into √2 into 4 into √3 बरोबर 3 into बघा 3√2 into 4 into √3 minus 3√2 into √2 कंसाबाहेरील संख्येने कंसातील पदांना आपण गुणलेला आहे. मायनस √3 या करणी संख्येने 4 into √3 ला गुणायचं आहे. मायनस मायनसचा गुणाकार प्लस होणार आहे म्हणून प्लस √3 गुणिला √2 बरोबर 3√2 into 4 √3 आणि 3 आणि 4चा गुणाकार आपल्याला करावा लागेल. तो येतो 12 इंटू अंडररूटमध्ये कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहे 2 आणि 3 म्हणून आपण एकाच अंडररूटमध्ये लिहिणार आहोत. 2 into 3 मायनस 3 इंटू इथं √2च्या बाहेर एकही संख्या नाही म्हणजे ती 1 आहे म्हणजे 3 into 1 दॅट इज 3 गुणिला √2 दोघांचा गुणाकार एकाच वर्गमूळाच्या चिन्हाखाली आपण लिहिणार आहोत. मायनस √3 इंटू 4 into √3. तर इथं √3च्या अगोदर संख्या नाही म्हणते 1 आहे. 1 गुणिला 4 म्हणजे 4 गुणिला √3 2 वेळा आहे म्हणून √3 गुणिला √3 म्हणजेच अंडररूट एकाच वर्गमूळाच्या चिन्हाखाली 3 into 3 आपण लिहिणार आहोत. प्लस √3 आणि √2 यांचा गुणाकार 3 into 2 दॅट इज 6. एकाच अंडररूटमध्ये आपण 3 into 2 लिहिणार आहोत. बरोबर 12 into √6 2 into 3 दॅट इज 6 मायनस 3 into √2 into 2 दॅट इज 4 आणि √4 म्हणजेच 2 4चे वर्गमूळ 2 वजा 4 गुणिला 3 गुणिला 3 अंडररूटमध्ये 9 होतात 9चे वर्गमूळ 3 म्हणून 4 into 3 मायनस 4 into 3 इकडे √3 into 6 3 into 2 दॅट इज 6 √6 बरोबर 12 √6 मायनस 6 मायनस 12 प्लस √6 बरोबर 12 √6 मायनस 6 into 12 दोघांचे ॲडिशन मायनस 18 प्लस √6 इज इक्वल टू आता 12 √6 आणि प्लस √6 यांचा बेरीज करू आपण. 12 प्लस 1 इथं 12 दिलेला आहे अंडररूटच्या बाहेर इथं 1 आहे दिलेलं नाही म्हणजे 1 आहे म्हणून 12 प्लस 1 इन ब्रॅकेट √6 मायनस 18 बरोबर आपल्याला लिहिता येईल 12 प्लस
1 दॅट इज 13 √6 मायनस 18. आन्सर आपल्याला मिळालेला आहे 13 √6 मायनस 18. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत 3 × √2 मायनस √3 इंटू इन सेकंड ब्रॅकेट 4 √3 मायनस √2 इज इक्वल टू 13 √6 मायनस 18.